चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा भेट शिवा मजला सुभदा सुका सारिखे पूर्ण वैराग्य याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण सध्या समर्थांची करुणा स्तोत्रे या विषयावर काही चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपले आदरणीय श्री रमेशजी ओक यांनी परवा सूचना केली त्याप्रमाणे आनंदवन भुवनी या समर्थकृत काव्याचा विचार आपण करुणा स्तोत्रांचा हा चिंतनाचा वर्ग संपल्यानंतर आपण त्याचा निश्चित विचार करूया। त्यावर निश्चितपणे काही आपल्याला विचार मांडता येतात का, चिंतन करता येतं का, अभ्यास करता येतं का हे पाहूया। समर्थ रामदासांच्या वाङ्मयाच्या अभ्यासाविषयी उत्कंठा निर्माण व्हावी, तो अभ्यास करणाऱ्यांना एक वेगळा दृष्टिकोन मिळतो का याची काही आपण करू शकतो का उपाययोजना, या हेतूने आपण मागच्या 5 महिन्यापेक्षा जास्त काळापासून समर्थ वाङ्मयाच्या मानाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध, आत्माराम, त्यानंतर सोलिव सुख आणि आता सध्या समर्थकृत करुणा स्तोत्र आपण पाहतो आहोत। संत रामदासांना ही सगळी करुणा स्तोत्र काही जणांनी 12 नाव दिली आहेत। घळीवरच्या किंवा गडावरच्या उपासनेच्या पुस्तिकेमध्ये ही 8 करुणा स्तोत्र आहेत असा उल्लेख आहे। काही ठिकाणी 30-35 आदरणीय सुनीलजी चिंचोळकरांनी ही 60-62 करुणा स्तोत्र आहेत असाही निर्वाळा दिलेला आहे। सज्जनाओ, ही सगळी करुणा स्तोत्र यातला बहुतांश भाग हा टाकळीच्या साधना काळामध्ये झालेला एवढं मात्र निश्चित आहे। कारण ती जी आर्तता आहे की ज्याच्या भेटीसाठी मी आईला सोडलं, घरदार सोडलं, भावाला वहिनीला सोडलं, मित्र सोडले, सगळं सोडून एवढंच नव्हे तर होणारी बायको बोहल्यावर उभी आहे तिचा सुद्धा त्याग करून मी रातोरात इथपर्यंत पोचलो आणि ज्याच्या भेटीसाठी, ज्याच्या सख्यत्वासाठी मी हे सगळं सोडलं, तो मला भेटत नाही,
आणि लोकही मला दूषणं देत आहेत, नीट बोलत नाहीत, माझी टिंगल टवाळी करतात, मला भिक्षा घालत नाहीत. अशा वेळी 12-13 वर्षाचं ते पोर काय आक्रंदून त्याचं मन म्हणालं असेल, आपण विचार केला पाहिजे. आपल्या मनाच्या कक्षेच्या बाहेर असलेला हा विचार आहे. कारण संत रामदास काही सामान्य तुमच्या माझ्यासारखे व्यक्तिमत्व नव्हतं. ते ईश्वरी अवतार होते. त्यामुळे त्यांच्या तोंडून जे उत्स्फूर्तपणे बाहेर पडलं ते काव्य म्हणजे की ज्यामध्ये अर्थता आहे, कारुण्य आहे, तळमळ आहे, भगवंताच्या भेटीची, रघुनाथाच्या भेटीची. हे सगळं जे काव्य आहे तर ते करुणाष्टकांमध्ये सिद्ध झालेलं आहे. समर्थांनी पुढे 12 वर्ष देशाचं परिभ्रमण केलं. अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलं की अनवनीत अत्याचार, यावनी सत्ता किंवा आपलेच लोक आपल्या लोकांवर अनवनीत अत्याचार करतायत. एवढं कमी पडलं म्हणून आसमानी संकट, भयानक असा दुष्काळ वारंवार त्या काळामध्ये पडत होता. आणि आपल्याला त्याला समर्थांनी शब्द वापरलेला आहे, आसमानी सुलतानी संकट. आपण विचार करू शकणार नाही, आपल्याला ते मानवणार सुद्धा नाही, कल्पना सुद्धा करू शकणार नाही. असे अत्याचार, असा एवढा छळ त्या काळामध्ये या 5 यावनी सत्ताधाऱ्यांनी आणि त्यांचे जे काही या ठिकाणी ताबेदार होते, संस्थानिक होते, त्यांनी सुद्धा तो छळ पुढे चालवला. अशा या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आपण आईला सोडून, घरदाराचा त्याग करून, भाऊ भाऊजाई मित्र या सगळ्यांना सोडून एवढ्या लांब आलो आहोत. आणि ज्याच्या भेटीसाठी जीव आसुसला आहे, तळमळला आहे, तो जर आपल्याला भेटत नसेल तर मी कशासाठी आलो. हा जो मनाची जी आक्रंदता आहे ती सगळी शब्दांच्या माध्यमातून, कारुण्य स्तोत्राच्या माध्यमातून, समर्थांच्या वैखरी वाणीतून प्रकट झालेली आहे. आपण काल सोमवार या वाराप्रमाणे जो करुणाष्टक होतं, गडावरच्या पुस्तकांमध्ये सोमवारी अनुदिन अनुतापे तापलो रामराया हे जे करुणाष्टक होतं त्याचा आपण काल विचार केला. आज आपण पुढच्या करुणाष्टकांचा विचार करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले. नभे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुदास ते तापसी तीर्थवासी, गिरी कंदरी भेटी नाही जनासी. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. मी तुझा दास आहे, पण मला असं वाटू लागलंय की माझा जन्म जो आहे तो निर्फळ आहे. व्यर्थ जन्माला आलो मी, कारण मी तुझं दास्यत्व काहीच करू शकत नाहीये. ही खंत समर्थांनी या तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो या करुणाष्टकामध्ये व्यक्त केली आहे. असंख्यात रे भक्त होऊन गेले. तुझ्या भक्तांची यादी काय कमी आहे का? एवढं भारतभर मी फिरलो, अनेक ठिकाणी मी पाहिलं की तुझे भक्त सगळीकडे आहेत. मीच काय एकटा लागून गेलोय का? असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले. त्यांनी 3 प्रकारच्या साधनांमध्ये अत्यंतिक कष्ट केलेले आहेत. त्या साधना मार्गामध्ये त्यांनी उच्च पातळी गाठलेली आहे. कायिक, वाचिक, मानसिक साधना केली आहे. शरीराने त्यांनी तुझ्या सगुण पूजेसाठी, तुझ्या
भजनासाठी, तुझ्या संकीर्तनासाठी, लीळा संकीर्तनासाठी अत्यंतिक कष्ट घेतलेले आहेत. वाचिक अहोरात्र ते तुझा जप करतायत. कायिक, वाचिक, मानसिक, मनाने ते तुझ्या जवळच आहेत. अशी वेगवेगळी साधना कायिक, वाचिक, मानसिक तप त्यांनी केलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग या मार्गातूनही लोक किती पुढे गेलेले आहेत. किती भक्त आहेत. ज्ञान मार्गामध्ये मोठी मांदियाळी आहे. भक्ती मार्गाला तर काही विचारायची सोयच नाही आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये तर अनेक भक्त, अनेक संत या पुण्यभूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग असे अनेक भक्त या 3 प्रकारच्या साधनांमधून आपली साधना पूर्णत्वाला ते नेत आहेत. त्यांनी अनेक प्रकारची तप केलेली आहे. अनेक प्रकारचे कष्ट तुझ्या सख्यत्वासाठी, तुझ्या दास्यत्वासाठी त्यांनी ते सहन केले आहेत. नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो. अरे मी तुझा साधा कार्यकर्ता सुद्धा नाहीये. काय नम्र भाव आहे. समर्थ तो अत्यंतिक नम्र भाव घेत आहे. ज्या संत रामदासांना, ज्या नारायणाला 8व्या वर्षी स्वतः प्रभू रामचंद्र, सीतामाई, भरत, शत्रुघ्न, हनुमंतराय हे सगळे भेटतात, आशीर्वाद देतात, अनुग्रहित करतात, हुरमुजी रंगाचं वस्त्र देतात, एक बाण देतात आणि त्यानंतर कित्येक तास त्याच तंद्रीमध्ये नारायण होता. कुठे गेला, कुठे गेला, पोर कुठे, शोधतंय गाव सगळं. आपल्याला माहिती आहे जांभेच्या बाहेर एक हनुमंताचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये निश्चित होऊन, जसे कल्याण स्वामी आपण पाहिलं आत्मा सोलीव सुखामध्ये, बाळ निचेष्टित पडिले, काही हालचाल नाही, काही नाही, समाधी लागलेली आहे. अशा अवस्थेमध्ये मग ते नारायणाला सगळ्यांनी घरी आणलं. कुणी म्हणालं काय धडपणी झाली का, बाहेरचं काही लागलंय का, कुणी काय सांगितलं. त्यातून बालके नारायण सावध झाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला तर स्वतः प्रभू श्रीरामचंद्रांनी अनुग्रह दिलेला आहे. ज्या अनुग्रहासाठी आपण वडिलांच्या मागे लागलो होतो, सूर्याजी पंतांच्या. सूर्याजी पंत गेल्यानंतर आपण गंगाधर पंत, आपले थोरले बंधू, त्यांच्या मागे लागलो होतो की मला तुम्ही अनुग्रह द्या, मला दीक्षा द्या. पण त्या दोघांनी आपल्याला ते टाळलं आणि ते अमोघ असं दान आपल्या पदरामध्ये साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनी घातलं. असं असताना सुद्धा संत रामदास असं म्हणताय की मी तर साधा कार्यकर्ता सुद्धा नाहीये. नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो. अरे मला जन्माला कशासाठी घातलं आणि मी विनाकारण या जमिनीला भार झालो, ओझ झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. शक्य आहे का हो? आपल्याला काही 1-2 गोष्टी अशा लक्षात येतात की इथं आपल्याला ईश्वराची कृपा झाली. आपली छाती किती फुगते. आपल्याला वाटतं परमेश्वर माझ्यासोबत आहे, परमेश्वराने माझ्यावर कृपा केली आहे, परमेश्वराने मला हे सूचक म्हणून मला हे सगळं सांगितलंय आणि आपल्याला त्याचा अहंकार वाटतो. साक्षात प्रभू रामचंद्र समर्थांना अनुग्रह देत आहेत, पण पुढे समर्थ म्हणतायत की मी तुझा कार्यकर्ता सुद्धा झालो नाही, भक्त तर फार लांब राहिला. अनेक साधनांनी, आपल्या तपाचरणांनी तुझं दास्यत्व प्राप्त करून घेणारे, तुझं भक्तत्व प्राप्त करून घेणारे अनेक शिष्य मी पाहिलेले आहेत, पण मला त्यातलं काही जमत नाही रे रामा. बहुदास ते तापसी तीर्थवासी. अनेक दास आहेत की जे तापसी आहेत आणि तीर्थवासी आहेत, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन साधना करतायत. मला असं वाटतं की हे जे करुणा स्तोत्र आहे हे प्रवासामध्ये लिहिलेलं आहे, हे काही टाकळीत लिहिलेलं नाही आहे. कारण यामध्ये समर्थ रामदासांनी आपला अनुभव व्यक्त केलाय. खूप लोक पाहिले, मी तुझे भक्त आहेत,
खूप लोक पाहिले जे तप करतायत, तीर्थस्थानी करतायत. मग तीर्थस्थानाला गेल्याशिवाय त्यांना समजलं का? त्यामुळे हे जे करुणा स्तोत्र आहे हे प्रवासामध्ये कुठेतरी खूप प्रवास झाला आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की राम आपल्याकडे लक्ष देत नाही किंवा रामाची आपल्यावर दृष्टी नाही आहे, कृपा नाही आहे, ते आपल्याकडे पाहत नाही आहे. तेव्हा हे तळमळून आत्यंतिक आर्ततेच्या पोटी समर्थ रामदासांनी या करुणा स्तोत्राची रचना केलेली आहे. समर्थ पुढच्या कडव्यामध्ये म्हणतात, बहुदासते तापसी तीर्थवासी गिरीकंदरी भेटी नाही जनासी. जे तापसी आहेत, जे तीर्थंकर आहेत, जे वनात राहणारे भक्त आहेत, ते सामान्यांना भेटत नाहीत, त्यांचे समाधानही करीत नाहीत. गिरीकंदरी भेटी नाही जयासी. ते खनाळामध्ये जाऊन राहिलेत, हिमालयात जाऊन राहिलेत, पर्वतांमध्ये जाऊन साधना करतायत. ते सामान्य लोकांना भेटत नाहीत. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो. आणि त्यांची स्थिती पाहिली मी, त्यांच्याबद्दल मी ऐकलं. 8-8 दिवस त्यांना काही खावं लागत नाही, पाणी प्यावं लागत नाही, एवढी थंडी आहे तिथं, पण त्यांना बिलकुल बाधत नाही, त्यांचं वय वाढत नाही, त्यांची साधना तशी आहे. त्यांची ती सगळी स्थिती मी पाहिली, ऐकली आणि थोर विस्मित झालो. मला मोठं आश्चर्य वाटलं. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. ते मी सगळं पाहिलं, त्यांच्यावर होणारी तुझी कृपा मी पाहिली आहे. त्या गिरीकंदरी बसून ते अत्यंतिक तप करतायत, अनुष्ठान करतायत, त्यांच्यावर तुझी कृपा आहे. ते भले समाजामध्ये मिसळत नाहीत आणि मला त्यांच्यासारखं तिकडे जाता येत नाही. आपण पाहिलंय दासबोधाची रचनेमध्ये 11व्या दशकापासून समर्थांनी एक ज्ञानोत्तर उपासना करणारा एक सिद्ध पुरुष, तो महंत आहे, पण लोकसंग्रहाच्या माध्यमातून समाज आणि राष्ट्राच्या विकासाप्रती, राष्ट्राच्या उन्नयनासाठी तो आपलं जीवन झोकून देतो आहे. ते तर म्हणून मी इकडे थांबलो. पण माझं कसं झालंय की मी इकडचाही झालो नाही आणि तिकडचाही झालो नाही. मी तुझा भक्तही झालो नाही आणि मी समाजसेवकही झालो नाही. मी काय झालो? केवळ भूमिभार झालो. सदा प्रेम रासी तया भेटलासी, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो, तुझा जन्मासी आलो. सदा प्रेम रासी तया भेटलासी. अरे, ही जी काही तापसी मंडळी आहेत, रामा अनुष्ठान करतायत, त्यांच्या प्रेमा खातर तू त्यांना भेटलास, त्यांच्यावर कृपा करतोस. लगेच त्यांना आठवलं की मला सुद्धा तू भेटलास ना माझ्या लहानपणी, माझ्या 8व्या वर्षी तुम्हाला दर्शन दिलंस. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. मला जांभेला तू भेटलास माझ्या लहानपणी, तुझं मला दर्शन झालं, तू मला कुरवाळलंस रे रामा. तुझ्या दर्शने स्पर्शने मी खूप सुखावलो होतो, मला खूप समाधान प्राप्त झालं होतं. अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो. पण नंतर मी काही साधना केली, तो अहंकार माझ्या मनात उतरला. शब्द ज्ञानाचं भांडार माझ्यासाठी विकसित झालं, मोकळं झालं. अनेक पद्यांची, अनेक स्तोत्रांची, अनेक सवायांची, अनेक धाटींची, धात मातांची, अनेक ग्रंथांची, अनेक स्फुटाक्षरांची, अनेक लघु अष्टक्षरींची अशी रचना झाली. आणि त्या शब्द ज्ञानामध्ये मात्र मी बुडालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले, असंभाव्य ते कीर्ती बोलोनी गेले. बहुधारणा थोर चकित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो.
तुझे प्रीतीचे दास निर्माण झाले. ज्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये प्रीती निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, ते सगळे असे अनेक लोक आहेत. संत कालिदास आहेत, हनुमंत आहेत, विभीषण आहेत, मारुतीराया आहेत, वाल्मिकी आहेत, संत सूरदास आहेत. असे सगळे जे भक्त आहेत त्या सगळ्यांना तू पावन केलंस. अनेक दास तू निर्माण केले. असंभाव्य ते कीर्ती बोलवून गेले. त्यांची रचना किती आहे, किती तुझ्यावर त्यांनी लिहून ठेवलंय. बहुधारणा थोर चकित झालो. ती त्यांची सगळी धारणा मी पाहिली, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल असलेली निष्ठा पाहिली. आणि मी तर त्यांच्या खिजगंतीतही नाहीये, मी तर त्यांच्या पासंगालाही पुरत नाहीये. एवढी त्यांनी शारीरिक, मानसिक, वाचिक अशी सगळी एवढी तुझं दास्यत्व केलं, तुझी भक्ती केली. त्या मानाने मी तर काहीच नाहीये. रामा, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुसाल देवाळये हाटकाची, रसाळा कळा लागवे नाटकाची. तुझ्या देखता जाड जीवी गळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. बहुसाल देवाळे हाटकाची. अनेक देवालय जी जुनी आहेत, हेमाडपंथी आहेत, शेकडो हजारो वर्षापासून आहे. अशा सगळ्या देवळांना मी पाहिलं. म्हणजे मला जे वाटतंय की हा प्रवासातलं करुणाष्टक आहे, हे टाकळीतलं नाही आहे. कारण प्रवास वर्णनामध्ये प्रवास करत असताना अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी झाल्या, अनेक तापस्यांच्या भेटी झाल्या, अनेक भक्तांच्या भेटी झाल्या. त्याचं वर्णन या स्तोत्रामध्ये आलेलं आहे. रसाळा कळा लागवे नाटकाची. उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर रामलीला चालते आणि त्या ठिकाणी महिनोन्महिने ती रामलीला चालत राहते. रामायणावर आधारित सगळे लोक संध्याकाळी ते नाटक पाहण्यासाठी बसलेले असतात. लोकांच्या मनामध्ये अत्यंतिक आतुरता आहे, रामाबद्दलचं प्रेम आहे, स्नेहभाव आहे. आणि त्या प्रेमापोटी, आदरापोटी लोक हे सगळं संध्याकाळी बघत असतात. रसाळ कळा लाघवे नाटकाची. अनेक ठिकाणी निरूपण चालू आहेत, अनेक ठिकाणी कीर्तन चालू आहेत, प्रवचन चालू आहेत, तुझ्या लीलांचं आणि तुझ्या गुणांचं गायन अशा अनेक ठिकाणी चालू आहे. तुझ्या देखता जाड जीवी गळालो. त्या ठिकाणी ज्या पूजा मांडलेल्या आहेत, भव्य दिव्य अशी तुझी मूर्ती आहे, भव्य दिव्य अशी मंदिर आहेत सगळीकडे. आणि त्या ठिकाणी जी सगुण पूजा मांडलेली आहे, पूजा देखता जाड जीवी गळालो. मला असं वाटलं रामा की हे जे काही ठिकाणी चालू आहे ते अहंकारायुक्त चालू आहे. म्हणजे पहा की नम्रपणा आहे, माझ्याच्यानी तेवढी साधना झाली नाही त्याबद्दलची खंत आहे. पण या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये जाड हा शब्द जो आलेला आहे तो जडत्वाला अनुलक्षून आहे, देहबुद्धीला अनुलक्षून आहे. मी हे मंदिर बांधलंय. सुनील दादा चिंचोळकर एका ठिकाणी लिहितात की कोयनेला झालेला जो भूकंप झाला त्यामध्ये समर्थांनी जे रामाचं मंदिर उभारलं ते मंदिर खूप तडे गेले त्याला. खरं तर ते मंदिर बांधण्यासाठी स्वतः शिवाजी महाराज म्हणाले होते की मी भव्य दिव्य मंदिर बांधून देतो. जसं दक्षिणेमध्ये मंदिर असतात उंच गोपुरांची. समर्थ म्हणाले सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझं मंदिर आहे, माझा राम आहे इथं, मी हे केलंय, मी ते केलंय. त्यामुळे स्वतः संत रामदासांनी सुद्धा त्या बांधकामामध्ये हिरिरीनं भाग घेतलेला आहे. सगळे गावकरी यायचे, कुणी विटा भाजून देत आहे, कुणी तो चुना भाजून देत आहे, त्याची गिरणी चालू केली आहे, कुणीतरी तिकडे दुसरंच काहीतरी काम करत आहे,
कुणी सगळं कौलारू शाकारून देत आहे, अशी सगळी ती सेवा चालू आहे. या ठिकाणी या तिसऱ्या चरणामध्ये पूजा देखता जाड जीवी गळालो, त्या ठिकाणी जी अहंकारयुक्त पूजा चालू आहे तुझी काही ठिकाणी, तेही जाणवलं ना. आपण प्रवासाला निघा, यात्रेला निघा, तीर्थयात्रेला, तुम्हाला काही ठिकाणी असे अनुभव येतात. 2 वर्षाखाली आम्ही जगन्नाथपुरीला गेलो. खूप गर्दी, ठरलेल्या वेळामध्ये ती धावपळ करत दर्शन घ्यायला जायचो. त्या ज्या मूर्ती आहेत, बलराम, सुभद्रा, श्रीकृष्ण, जवळपास 50 ते 60-70 फुटावर त्या लांब मूर्त्या आहेत. बरं, त्यामध्ये कृत्रिम प्रकाश नाहीये, सगळे दिवे लावलेले आहेत, त्यामुळे एकदम स्पष्ट मोठे फोकस असले तर दिसतं पटकन, तसं दिसत नाही. आणि त्यामध्ये तिथले जे पंडे आहेत गुरुजी, ते काय म्हणतात की 100 रुपये द्या, तुम्हाला प्रसाद देतो. तिकडे ते प्रसादाची व्यवस्था आहे. प्रसाद म्हणजे बांबूच्या पट्ट्यांची ती बारीक त्याची एक हे केलेली असते, पेटी केल्यासारखी, आणि एवढ्याल्या त्या पेट्या असतात. आणि त्यामध्ये तो सगळा जो प्रसाद असतो तो काय म्हणतो, आमच्या नांदेडच्या भाषेत बोलायचं, गुरुद्वारच्या भाषेमध्ये, तर तो कडा प्रसाद असतो. तो काही खराब होत नाही. तळलेले वगैरे पदार्थ असतात, साखरेचे असे लाडू, अनारसे असे पदार्थ असतात, त्यामुळे तो खराब होत नाही. तर त्या ठिकाणी आम्ही पाहत होतो की एका माणसाने, ठीक आहे मला प्रसाद द्या, खूप झुंबड होती तिथं, आणि ते पंडे लोकांच्या हातामध्ये ती बॉक्सेस होते, त्या ह्याचे पेट्या होत्या, आणि ते प्रसादाचे ते 100 रुपये घेऊन तो प्रत्येकाला पेटी देत होते. आस्था एक की बुवा आपण भगवंताचा प्रसाद घरी घेऊन जाऊया. एकाने 50 रुपये दिले. ते 50 रुपये त्या पंड्याने असे फेकून दिले आणि हिसकावून घेतला. तो जो हातामध्ये पुडा दिला होता, तिची काही बॉक्स दिला होता, तो हिसकाटून घेतला. ही अहंकारयुक्त पूजा अनेक ठिकाणी समर्थांनी पाहिली असणार आहे. कुणाला अहंकार आहे की मी मंदिर बांधलंय, कुणाला अहंकार आहे की मी मूर्त्या आणल्यात, कुणाला अहंकार आहे माझी रोज इथं शाश्वत पूजा आहे, कुणाला अहंकार आहे आजचं अन्नदान माझ्याकडनं आहे. समर्थ त्याचा उल्लेख या ठिकाणी करतात. ते म्हणतात, पूजा देखता जाड जीवी गळालो. मी तिथून बाजूला गेलो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. कितेकी देहे त्यागिले तुझ लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी. देहे दुःख होताच वेगी पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. कित्येकी देह त्यागिले तुझ लागी. अनेक भक्तांनी तुझ्यासाठी देह त्याग केला, तुझ्याच नामस्मरणामध्ये देह सोडून दिला. कित्येक भक्त आहेत असे. अहो फार कशाला, 1999ची घटना आहे. शिवथरघळीमध्ये मामा गांगल, त्यांचं खरं नाव मुरलीधर गांगल, आणि आपल्याला माहिती आहे की दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संयोजिका परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकर, त्यांचं आराध्य दैवत हे मुरलीधर होतं. काय योगायोग आहे की पहिली 2 वर्ष 84-85ला दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा साधना सप्ताह सज्जनगडावर झाला. मारुती बुवा असं म्हणाले की तुमच्या अभ्यासाची खोली पाहता आणि हा जो सगळा एवढा सातत्यपूर्ण अभ्यास आहे तुमचा, तुम्ही या गोंधळामध्ये इथं अभ्यासार्थींना घेऊ नका. तुम्ही आपली समर्थांच्या चरणाजवळ जा शिवथरघळीमध्ये. आणि म्हणून मागच्या 34 वर्षापासून आपण हा साधना सप्ताह साजरा होतो आहे. सज्जन हो, अशा फार कमी परंपरा आहेत, कमी वारसा असा लाभलेला आहे अशा उपक्रमांना. आपलं शिबिर नाही आहे, आपला साधना सप्ताह आहे. परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकर, त्यानंतर तीर्थरूप सौ लीला काकू आणि तात्यासाहेब गाडगीळ यांनी ती परंपरा चालवली. त्यानंतर सुहासदादा आगरकर, आणि माझ्या खांद्यावर त्यांनी ते दिलं. आणि सुहासदादा आगरकर नोव्हेंबर 2018मध्ये त्यांनी निजधामी गेल्यानंतर हा सगळा भार आपण आता सगळे मिळून तो साजरा करतो आहोत.
पहिल्यांदा या वैश्विक संकटामुळे आपल्याला शिवथर घळीत जाता येत नाही, पण म्हणून आपण 13+7 अशी 20 प्रवचनं आपण आत्ता सध्या लावलेली आहेत. दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह पूर्व प्रवचन मालिका ती 13 तारखेपासून, उद्या त्याचा शेवट आहे. आणि परवाचा दिवस एक दिवसाचा गॅप देऊन 30 तारखेपासून आपला साधना सप्ताह होईल. 30 तारखेला कोजागिरी आहे. जसं आपण शिवथर घळीमध्ये कोजागिरीच्या दिवशी जातो, संध्याकाळी चंद्राला नैवेद्य दाखवून श्रीसूक्त म्हणतो आणि त्यानंतर आपण ते दूध प्राशन करतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपासून प्रातस्मरणापासून आपला साधना सप्ताह चालू होतो. असंच प्रातस्मरण पहाटे 5:30 ते 6:30 होईल. दुपारी 2 ते 2:30 आपलं विष्णू सहस्रनाम, गीता अध्याय 15, एक 11व्या दशकातला एक समास होईल. आणि संध्याकाळी 7 ते 8 पुन्हा आपण ऑनलाईन भेटू आणि त्यामध्ये प्रवचन होतील. आता या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की कित्येकी देह, मला तुम्हाला सांगायचा विषय असा होता की मामा गांगलांनी 1998ला परमपूजनीय अक्का स्वामींनी नांदेडला देह ठेवला. गोदावरीचं नाभिस्थान हे नांदेड शहर आहे. नांदेड त्यांनी निवडलं, मुद्दाम त्या नांदेडला आल्या. माडेकर काकू म्हणत होत्या की मावशी अहो अक्का दिवाळीच्या सणामध्ये कोण येईल इथं, पण त्या म्हणाल्या मी तुझ्या भिंतींना कथा सांगेन. त्या ठरवून इथं आल्या आणि या सगळ्या यात्रेमध्ये समर्थ होती. सुनील दादांनी त्यांना शब्द दिला होता, त्यांनी तो शब्द घेतला होता, मी असेन नसेन पण तुम्ही घळीमध्ये यायला पाहिजे. आणि तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत सुनील दादांनी पाळलेला आहे. 1998ला अक्का गेल्या आणि 1999ला प्रातस्मरण झालं. कल्याण मंडपामध्ये खाली, आपण घळीमध्ये ज्यांनी घळ पाहिलेली आहे त्यांना माहिती आहे, आपण वर चढून गेल्याबरोबर पुस्तक विक्री काउंटरच्या समोर कल्याण स्वामी मंडप आहे. त्या कल्याण स्वामी मंडपामध्येच अगोदर सगळं व्हायचं. काही एवढी मोठी इमारत, ते भक्तनिवास वगैरे काहीच नव्हता. त्या कल्याण मंडपामध्ये समर्थांचा एक फोटो होता ओट्यावर. सकाळचं प्रातस्मरण झालं. मामांनी त्या ओट्यावर आपली मान ठेवली आणि देह विसर्जित केला. फार दिवस झालेत का? स्वामी वरदानंद भारतींनी, आज 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सांगून देह ठेवला. 1 महिना अगोदर आपली जाण्याची तयारी केली. 3 दिवस अगोदर पाकिटवर नेऊन दिलं ओमानंद महाराजांकडे. कल्याणीताईंना सांगितलं, सगळी व्यवस्था केली. समर्थ या ठिकाणी ही सगळी, मी का उदाहरणं फार जुनी नाही उदाहरणं देत की आत्ताची उदाहरणं दिली म्हणजे आपल्या लक्षात बसतं आता पण असं झालेलं आहे का, आता पण असं होऊ शकतंय का, म्हणून हा सांगण्याचा माझा उद्देश होता. समर्थ म्हणताय, किती देह त्यागिले तूच लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी. विभागी म्हणजे हक्कदार, मोक्षभागी हो विभागी. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, अरे मोक्ष मिळणं हा तर तुझा हक्क आहे. मोक्षभागी होय विभागी हा तुझा हक्क आहे, तुला ते मिळालंच पाहिजे आणि मिळणार आहे. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतात, कित्येकी देह त्यागिले तूच लागी. तुझ्यासाठी आपल्या देहाचा सुद्धा ज्यांनी त्याग केला ते पुढे जाहले संगतीचे विभागी. समीपता, सलोकता, स्वरूपता, सायोज्यता या 4 मुक्तींचे हक्कदार ते सगळे महात्मे झालेले आहेत. किती योग, देह दुःख होताच वेगी पळालो. अहो त्यांनी तर देह सोडला, पण मला उपास तपास करत असताना, हे परिभ्रमण होत असताना माझ्या देहाला जर काही दुःख झालं तर त्या मला यातना खूप वाटल्या. देह दुःख होताच वेगी पळालो. खरं तर हे समर्थ त्यांचं म्हणून नाही लिहितो, हे तुम्हाला आम्हाला. आम्ही एक दिवस असा काही विचार करतो की नाही आज एकादशी आहे,
आज आपण काही खाऊया नको, केवळ ताकावर राहू, केवळ फळांवर राहू. पण जसा जसा दिवस उजाडेल, जशी जशी वेळ होईल, दररोजच्या जेवणाची वेळ होईल, तेव्हा आम्ही अत्यंतिक हवालदिल होतो. काय खाऊ, काय नाही असं होतं. मग शेंगदाणे खाऊ का, केळी खाऊ का, साबुदाणा खाऊ, भगर खाऊ का, त्याचं थालपीठ करून खाऊ. उपवासाचे कितीतरी पदार्थ, त्यांची यादी आपण काढत असतो. आज योगायोगाने एकादशी आहे. त्यामुळे समर्थ या ठिकाणी म्हणतात की देह दुःख होताच वेगी पळालो. मला माझ्या देहाला, माझ्या शरीराला साधना तर फार लांब राहिली. थोडं जरी दुखलं खुपलं तरी पण ते मला सहन होत नाही. मी त्यापासून बाजूला गेलो. देह दुःख होताच वेगी पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती तळमळ आहे, खंत आहे, व्यक्त करतायत समर्थ रामदास. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना अन्न शांती. परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती. मी पाहिलंय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, त्या लोकांची साधना पाहिली आहे. ते ऋषी, ते महानुभाव, ते सिद्ध पुरुष, ते ज्ञानी पुरुष, ते साधक सगळे मी पाहिले. काय त्यांचा पुण्याचा अमोप ठेवा त्यांनी कमावून ठेवलेला आहे. किती धर्मस्थापना, किती अन्नशांती. किती ठिकाणी लोक अन्नछत्र चालवत आहेत. हजारो लोक येऊन जेवत आहेत. त्याची गणती नाहीये. कुठून धान्य येते. आजही तुम्ही गोंदवल्याला जा, आजही तुम्ही गडावर जा, आजही तुम्ही तिरुपतीला जा, आज तुम्ही गुरुद्वार साहिब लंगरला जा. 24 तास अन्नसेवा चालू आहे. कुठून येतं धान्य, कोण करतं. अहो एवढा दुष्काळ पडला, लोक म्हणाले यावर्षी पाणी सुद्धा नाहीये, गोंदवल्यातलं धर्म अन्नछत्र बंद करूया. पण असा खंड कुठेही पडला नाही. ब्रह्मचैतन्य मूर्ती त्या ठिकाणी आहे, ही सगळी काळजी घेणार आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती. या प्रवासामध्ये मी अनेक ऋषीगणांचं, अनेक महानुभावांचं दर्शन घेतलंय, त्यांना जवळून पाहिलंय. किती धर्मसंस्थापना, किती अन्नशांती, किती अन्नाची छत्र चालवली आहेत, किती मोठमोठे सत्संग होत आहेत. परस्तावलो कावलो तप्त झालो. 3 शब्द या ठिकाणी आलेत. परस्तावलो, कावलो, तप्त झालो. परस्तावणे म्हणजे उद्वेग होणे. मला उद्वेग झाला. काही काय आपल्याला काहीच जमत नाही यातलं. परस्तावलो, कावलो, मी माझ्यावरच क्रोधिष्ठ झालो. कावणे म्हणजे रागावणे. हा तसा मराठवाड्यातला शब्द आहे. समर्थांचा जन्म जांबेत झालेला आहे. मराठवाड्यातले अनेक शब्द समर्थांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये उद्धृत केलेले आहेत. त्यातला हा शब्द आहे. कावू नकोस माझ्यावर, म्हणजे माझ्यावर रागराग करू नकोस. परस्तावलो म्हणजे उद्विग्न झालो मी. अरे मला हे काहीच जमत नाही. मग त्यातून मला काय झालं, माझ्यावरच राग आला, माझ्यावरच मी चिडलो आणि त्यानंतर मी तप्त झालो. अनेक तापांनी मला त्रस्त केला. आध्यात्मिक ताप आहेत, अधिभौतिक ताप आहेत, अधिदैविक ताप आहेत. अशा तापांनी मी तप्त झालो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. सदा सर्वदा राम सांडू निकामी, समर्था तुझे दास आम्ही निकामी. बहुस्वार्थ बुद्धी नरे कष्ट विलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. सदा सर्वदा राम सांडू निकामी. आता मला सांगा, या चरणावर यातलं काय लागू आहे. संत रामदासांना यातला एक तरी शब्द लागू आहे का. काय म्हणताय समर्थ. ते म्हणताय सदा सर्वदा राम सांडू निकामी. मी माझ्या कामना पूर्ण करण्यासाठी रामाला बाजूला ठेवलंय आणि मी प्रपंचात गुंतलो. खरंय का हे. काय कामना होती, काय वासना होती, काय वृत्ती होती. एकच ध्यास आहे, रामाची भेट, रामाचं सख्यत्व.
रामाचं दास्यत्व. मग असं असताना हे समर्थ, हे करुणाष्टक समर्थांचं वर्णन नाहीये. सदा सर्वदा राम सांडून कामी. अहो, सदा सर्वदा रामाच्या भेटीची तळमळ असलेला हा सत्पुरुष आहे. कसली कामना आली आहे, कसल्या वासना आल्या आहेत. सदा सर्वदा राम सांडून निकामी. समर्था तुझे दास आम्ही निकामी. आम्ही निकामी आहेत. तुझ्या दास्यत्वाला आम्ही पुरे पडलो नाही, अशी भावना, अशी खंत संत रामदास या चरणामध्ये व्यक्त करतायत. बहुस्वार्थ बुद्धी नरे कष्ट विरो. स्वार्थ बुद्धी, माझ्या मनासारखं नाही झालं, माझ्या मनासारखं व्हावं, हे पाहिजे ते पाहिजे, ह्याचा हास त्याची ध्यास, सारखा हव्यास, आणि ते जर पूर्ण नाही झालं तर मग मी काय करतो, कष्ट विलो, मीच मला कष्ट करत राहतो. आता कसले कष्ट केलेत समर्थांनी, कसला प्रपंच केला, कसली स्वार्थ बुद्धी होती, काय करायचं होतं. 1100 मठ, हजारो मठपती तयार केले, हजारो प्रशिष्य तयार केले. अशा समर्थांना कसली स्वार्थ बुद्धी आली आहे. हे सगळं वर्णन तुमच्या माझ्यासारख्या साधकासाठी आहे. समर्थांना यातलं एकही वाक्य लागू पडत नाही. सदा सर्वदा राम सांडू निकामी. समर्था तुझे दास आम्ही निकामी. बहुस्वार्थ बुद्धी नरे कष्ट विलो. तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. असं समर्थ या ठिकाणी वर्णन करतायत. पुढचंही करुणाष्टक आपण घेऊया. रामावर भार. या करुणाष्टकामध्ये समर्थांनी नाव जसं लिहिलेलं आहे वर त्याप्रमाणे आपला सगळा भार, आपलं सगळं जीवन हे रामावर अवलंबून आहे. रामाच्या कृपेशिवाय काहीही होऊ शकत नाही, ही दृढ भावना समर्थ रामदासांच्या अंतःकरणात ठाम आहे. त्यामुळे या करुणाष्टकामध्ये ते काय म्हणतायत ते पाहू. श्रीराम समर्थ. श्रीराम. नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही. नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा. समर्था जनी घेतला भार माझा. पहिल्या अष्टकामध्ये आपण पाहिलं की ती एक वेगळी तळमळ आहे की मला राम भेटत नाहीये, कारण मी खूप कमी पडलोय वगैरे. परंतु या ठिकाणामध्ये, या अष्टकामध्ये आपल्या लक्षात येईल की समर्थांनीच ही कबुली दिलेली आहे की रामाने मला ॲक्सेप्ट केलंय, मला स्वीकारलंय. मी कसा का असेना, पण रामाने मला माझा म्हणलंय. मी मध्यंतरी आपल्याला सांगितलं की तो वेडा माणूस ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रवचनाला रोज यायचा, लांब कोपऱ्यात बसलेला असायचा आणि प्रवचन झाल्यानंतर यायचा, महाराजांना नमस्कार करून जायचा. महाराजांना सवय लागली रोज त्याला पाहायची. एक दिवस तो दिसला नाही. बराच वेळ झाला. महाराज म्हणाले, अरे आपला तो वेडा आला नाही का आज? आणि तो रडतच ढसढसा रडत पुढे आला, धावत पळत आला, महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, अश्रूंनी त्यांचं चरण प्रक्षालन केलं. महाराजांनी त्याला उठवलं खांद्याला धरून. महाराजांना वाईट वाटलं. ते म्हणाले, अरे आपण त्याला वेडा म्हणालो म्हणून त्याला वाईट वाटलं का? ते म्हणाले, अरे मी सहज बोलून गेलो, मला काही तुला वेडा म्हणायचं नाही, माझ्या मनात नव्हतं. तो म्हणाला, महाराज मला त्याच्यासाठी नाही वाईट वाटत, उलट माझे हे आनंद अश्रू आहेत, मी कसा का असेना, परंतु तुम्ही मला आपला असं म्हणालात. तीच भावना या अष्टकामध्ये समर्थ व्यक्त करतायत की रामाने आता माझा भार घेतलेला आहे, रामाने मला स्वीकारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी समर्थ म्हणताय, नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही. नसे प्रेम हे राम विश्राम नाही. असा दीन अज्ञान मी दास तुझा. समर्था जनी घेतला भार माझा.
रघुनायका जन्म जन्मांतरीचा, अहंभाव छेदून टाकी दिनाचा, जनी बोलती दास या राघवाचा, परी अंतरी देश नाही तयाचा. लोक म्हणतायत की अरे हा रामाचा दास आहे, पण रामा माझ्या अंतःकरणात ती निष्ठा नाहीये ना अजून. तुम्हाला मानलंस आपला, तुम्हाला स्वीकारलंस. अनेक जन्म जन्मांतरी झाली. अहो 22 पिढ्या रामनामाचा जप आहे घरामध्ये. 22 पिढ्या रामाची अहर्निश सेवा चालू आहे ठोसरांच्या घरामध्ये. रघुनायका जन्म जन्मांतरीचा, अहंभाव छेदून टाकी दीनाचा. मी अत्यंत दीन आहे, हीन दीन असा आहे. आणि असं असलो तरी माझ्या अंतःकरणामध्ये अहंकार आहे, अहंभाव आहे की माझ्या पिढ्यानपिढ्यामध्ये आम्ही उपासना करतो आहोत तुझी. मी तुझं एवढं काम करतो आहे, मी तुझं एवढं गुणसंकीर्तन करतो आहे, नामसंकीर्तन करतो आहे, दास्यत्व भाव बाळगतो आहे. हे सगळा दिखावा आहे. कारण या देखाव्यातून लोकांना असं जाणवतंय, जनी बोलती दास या राघवाचा. लोक म्हणतायत अरे कोण ते का? लोकांना तर नाव माहिती नाहीये. नारायण सूर्याजी पंत ठोसर, राहणार जाम, जिल्हा जालना, हे कुणालाच माहिती नाहीये. लोक म्हणतायत कोण तो पोरगा? अरे तो तर रामाचा दास आहे ना, तो रामदास आहे. लोक बोलतात, पण समर्थ काय म्हणतायत? परी अंतरी लेश नाही तयाचा. लोकांना वाटतंय माझ्याकडे बघून, पण माझ्या अंतःकरणामध्ये रामा तो भाव नाही उतरलेला अजून. काय पाहिजे अजून मला सांगा? किती अर्थता. एवढं सगळं करून, एवढी साधना करून, पहाटे 4, 3:30, 4 वाजता उठून नंदिनी आणि गोदावरीच्या त्या संगमामध्ये उभा राहून दुपारपर्यंत खाली माशांनी टोचे मारावेत. कमरेच्या भागचा खालचा सगळा पाय जे आहेत तर ते माशांच्या टोचण्याने व्रण झालेले असे समर्थ रामदासांचे पाय आहेत. 1200 सूर्यनमस्कार घालायचे, 13 मंत्राचा जप करायचा, गायत्रीचं पुरस्चरण चालू करायचं. दुपारी जे मिळेल तिचे 4 भाग करायचे, त्यातला 1 भाग रामाचा प्रसाद म्हणून खायचा. हे सगळं पाहून लोक म्हणतायत की हा तर रामदास आहे. पण असं सगळं वर्तन असताना, असं सगळं करत असताना सुद्धा, आचरण असताना सुद्धा समर्थ म्हणतायत परी अंतरी लेश नाही त्याचा तयाचा. त्या भावनेचा माझ्या अंतःकरणामध्ये लेश सुद्धा नाहीये. काय पाहिजे अजून? किती अर्थता, किती विनम्रता, किती निष्ठा रामाच्या चरणी समर्थांची आहे. रघुनायका दीन हाती धरावे, अहंभाव छेदूनिया उद्धरावे, अगुणी तया लागी गुणी करावे, समर्थे भवसागरी उतरावे. मला या भवसागरातून पार ने. तू समर्थ आहेस. आपल्याला माहिती आहे संत रामदास हे रामाला समर्थ म्हणायचे, म्हणून ही बिरुदावली इथं आली आहे, ही उपाधी इथं आहे. रघुनायका दीन हाती धरावे. आता तू माझा स्वीकार केलास ना, मग तू मला हाताला धरलं पाहिजे. तू मला या भवसागराच्या पार नेलं पाहिजे. अगुणी तया लागी गुणी करा. माझ्याकडे एकही गुण नाहीये, मी अवगुणी आहे. सगळ्या कुविद्या लक्षणांचं मी कोठार आहे. माझ्याकडे एकही सद्विद्या नाहीये, सद्वासना नाहीये, सदाचार नाहीये. असा मी अवगुणी असलेला, अगुणी, एकही माझ्याकडे गुण नसलेला एवढा मी हीन दीन आहे. अशा अगुणी तया लागी गुणी करावे. तू त्याला गुणवान कर, गुण संपन्न कर. समर्थे भवसागरी उतरावे. मला या भवसागरातून
पार घेऊन जाण्यासाठी तू मला तुझा हात दे. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे सीण होईल त्याला. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाचे हे सर्व काया निवाली. किती भार मी घालावा. मी हिमालयामध्ये गेलो तेव्हा मला वाटलं की देह झोकून द्यावा, काय करायचंय आता, सगळं झालेलं आहे आपलं. पण रामाला माझ्या पुढे उभं राहावं लागलं. मला कफाची व्यथा झाली. हनुमंताला मला माझं संरक्षण करावं लागलं. हिमालयामध्ये असताना स्वतः प्रभू अवधूत चिंतन दत्तगुरूंनी समोर येऊन मला वल्कलं दिली. हनुमंतानी मला वल्कलं दिली. मला किती किती देवदेवतांना माझ्या समोर मी उभा केला. कशासाठी? माझ्या देहाच्या रक्षणासाठी. कधी रामाने यावं, कधी हनुमंतानी यावं, कधी दत्तात्रयाने यावं, कधी नाथपंथीय सद्गुरूंनी यावं. मी किती त्रास दिला. किती भार घालू रघुनायकाला. साक्षात रामाला प्रकट व्हावं लागलं. रामाने माझा हात धरला. मी देह झोकून दिला होता आणि मला सांगितलं, 2 तपे तुमची रक्षिली काया, तुमची तनू ते आमची तनू पाहे. अरे तुमच्यात माझ्यात मी कुठेही भेदभाव नाही केला असं मला रामाने स्वतः सांगितलंय. 24 वर्ष राम माझ्या देहाचं रक्षण करतोय. आता मी अजून किती भार घालू, किती मी रामाला त्रास देऊ. किती भार घालू रघुनायकाला, मज कारणे सीण होईल त्याला. त्याला त्रास नाही का होणार? तो थकणार नाही का? सारखं सारखं माझ्यासाठी प्रकट व्हायचं, मला यायचं, माझं रक्षण करायचं, माझ्या या देहाचं रक्षण करायचं, माझ्या मनाला उभारी द्यायची. दीनानाथ हा संकटी धाव घाली, तयाची हे सर्व काया निवाली. मला आता ही सगळी जी काया तप्त झालेली आहे, ही सगळी काया त्याच्या स्पर्शाने शांत होणार आहे. मज कोवसा राम कैवल्य दाता, तयाचे निहे फिटली सर्व चिंता. समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे, सदा सर्वदा नाम वाचे म्हणावे. मज कोवसा राम कैवल्य दाता. रामाने मला प्रत्येक वेळी माझं रक्षण केलेलं आहे. राम हा माझा मोक्षदाता आहे. तयाचेनी हे फिटली सर्व चिंता. आता मला कुठली चिंताच नाही आहे, कारण मी सगळा माझा भार प्रभू रामचंद्रांवर घातलेला आहे. आता मला काहीच त्रास नाही आहे, काही चिंता नाही आहे, कुठली काळजी नाही आहे. समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे. रामा, मी तुझा उतराई कसा हो. मी काय केलं म्हणजे काही अंशाने का होईना तुझ्या उपकारांची मला परतफेड करता येईल रे. उत्तीर्ण व्हावे म्हणजे उतराई हो. समर्था तया काय उत्तीर्ण व्हावे. मी कसा उतराई हो. तू एवढी माझ्यावर कृपा केलीस, एवढा माझ्यावर उपकार आहे तुझा, की मी कसा उतराई हो. सदा सर्वदा नाम वाचे म्हणावे. दिनाचे उणे दिसता लाज कोणा, जनीदास दिसे तुझा दैन्यवाणा. श्री स्वामी तू राम पूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र कोपी. समर्थ रामदासांच्या मनाचे अनेक उमाळे, वेगवेगळ्या भावभावनांचे उमाळे या करुणाष्टकात आहेत. काही वेळा ते म्हणतायत की मला त्यांनी ऍक्सेप्ट केलं, मला त्यांनी स्वीकार केलाय रामाने. आता मी त्याच्यावर सगळा भार घातलेला आहे, मला काही चिंता नाहीये. पुन्हा म्हणतात की मी तुझा कसा उतराई हो, मी तुला किती त्रास देऊ.
या शेवटच्या चरणात श्लोकात ते म्हणतात, दिनाचे उणे दिसता लाज कोणा. मी दीन आहे, मी तुझा दास आहे. माझ्या जर आचरणात, माझ्या वागण्या बोलण्यामध्ये जर कुठे उणीव जाणवली, माझं जर काही चुकलं, समाजाप्रती, राष्ट्राप्रती, धर्माप्रती, साधनेप्रती कुठेही जर मी चुकलो, माझी जर उणीव झाली, माझ्याकडून जर काही उणेपण झालं, तर तिची लाज कुणाला आहे? तुला त्याची चिंता आहे, कारण मी तुझा आहे. बाळ जेव्हा चुकतं तेव्हा लोक बाळाला बोलतात का? ते आईला दोष देतात. काय संस्कार केले आईने? आईने सांगितलं नाही का कसं वागावं, कसं बोलावं ह्याला? लोक उणे पण कुणाला देतात? आईला देतात. तू माझी आई आहेस. आपण पाहिलंय मागच्या श्लोकामध्ये, कालच्या अष्टकामध्ये, जनक जनिता असं म्हणलंय समर्थांनी रामांना. या ठिकाणी ते म्हणतात, दिनाचे उणे दिसता लाज कोणा. मी हीन दीन, मला मान्य आहे, पण तू मला ऍक्सेप्ट केलंस, तू माझा स्वीकार केलायस, तू मला माझं म्हणलेलं आहेस, त्यामुळे माझं उणेपण हे तुझं उणेपण आहे, तुझा कमीपणा आहे. जनी दास दिसे तुझा दैन्यवाणा. मग त्यामुळे काय होईल की समाजामध्ये, लोकांमध्ये मी तुझा दास दैन्यवाना दिसेल. माझं जाऊ दे रे, पण रामा तुझा कमीपणा होईल. श्री स्वामी तू पूर्ण प्रतापी आहेस, तू पूर्ण कामी आहेस. आणि असा तू पूर्ण प्रतापी, पूर्ण कामी असलेला राम, तुझा वरद हस्त माझ्या शिरावर आहे. श्री स्वामी तू राम पूर्ण प्रतापी, तुझा दास पाहे सदा शीघ्र कोपी. पण मी मात्र साध्या साध्या गोष्टीला मला लगेच राग येतो, मला लगेच चिडायला होतं, मी लगेच क्रोधिष्ट होतो. मी तुझा दास आहे, पण हे माझ्यात अवगुण आहेत बरं का. या ठिकाणी सगळा भार हा त्या मातृत्वावर, त्या भावनेतून घातलेला आहे. समर्थ एका ठिकाणी म्हणताय, कावो रामराये दुरी धरियेले. मला तुम्ही दूर धरलं, कठीण कैचे झाले चित्त तुझे. अरे तू तर आई आहेस ना, मग तुझं मातृत्व जे आहे, ते जे हृदय आहे, ते कठीण झालं माझ्या बाबतीत, माझ्यावर रुष्ट आहे, म्हणून तू मला दूर केलंस का? देऊनी अलिंगन प्रीती पडी भारे, कै मुख पितांबरे पुसशील. तू मला कधी जवळ घेशील? देऊनी अलिंगन प्रीती पडी भारे, मांडीवर कधी घेशील? मला कधी जवळ घेशील? कै मुख पितांबरे पुसशील. तुझ्या पितांबराने रामाला सगळं पिवळं आवडतं. सकाळची भोपाळी तुम्ही ऐकली आहे का? घडीमधली, त्या पुस्तकामध्ये वाचा, सगळं पिवळं पिवळं आहे. म्हणून आता आपले पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जेव्हा शिलान्यास झाला, मंदिराची पायाभरणी झाली, तेव्हा सगळी अयोध्या ही पिवळी धमक करून टाकली होती. भोपाळीमध्ये वर्णन असे, राम सर्वांगी सावळा, हेम अलंकारे पिवळा, नाना रत्नांची अकिळा अलंकार शोभती. पिवळा मुकुट किरीटी, पिवळे केशर लल्लाटी, पिवळ्या कुंडलांच्या थाटी, पिवळ्या कंठी वनमाळा. पिवळे पदक करभूषणे, बाहुवटी कर कंकणे, पिवळ्या मुद्रिकांचे लेणे, पिवळे करी शरचाप. धनुष्यबाण सुद्धा पिवळा आहे. पिवळा कासे पितांबर, पिवळा ब्रीदाचा तोडर, पिवळ्या घंटांचा गजर, पिवळ्या वाक्या साजती. पिवळा मंडप विस्तीर्ण, मध्ये पिवळे सिंहासन, राम सीता लक्ष्मण दास गुण गरजत असे. समर्थांनी रचलेली ही भूपाळी आहे. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, कै मुख पितांबरे पुसशील. माझा चेहरा, माझं तोंड कधी पुसशील तुझ्या पितांबराने? जेव्हा आपलेपणा असतो तेव्हा आपल्या कपड्यांनी आपण आपल्या त्या बाळाचं तोंड पुसत असतो.
भले मग त्याच्या नाकाला शेंबूड जरी आलेला असला तरी आपल्याला वाटत नाही की मग माझ्या रुमालाने याचं नाक कसं पुसू. तो जो भाव आहे, मातृत्व भाव, तो समर्थांना रामाकडून या अष्टकामध्ये अपेक्षित आहे. पुढे समर्थ म्हणतायत, घेऊनी कडिये धरुनी हनुवटी. मला तू कडेवर घे. घेऊनी कडिये धरुनी हनुवटी, माझ्या हनुवटीला धर. काही गुज गोष्टी सांगशील, कधी मला तुझ्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगशील. रामदास म्हणे, केव्हा संबोखीशी प्रेम पाणा देशी जननीचे. मला तू कधी संबोधशील, कधी जवळ घेशील, कधी तुझ्या पितांबराने माझा चेहरा पुसशील, कधी मला गुजगोष्टी सांगशील, कधी माझ्या हनवटीला धरशील. हा मातृत्व भाव समर्थ रामदासांना रामाकडून या करुणा स्तोत्रात अपेक्षित आहे. एवढी निष्ठा, एवढी अर्थता, एवढा नम्र भाव समर्थांच्या या करुणाष्टकात आहे. करुणाष्टक ही सगळी अर्थतेनं, तळमळीनं भरलेली आहेत. करुणाष्टक ही केवळ वाचण्यासारखी समर्थांची अक्षरसंपदा नाही आहे. ही एकांतात बसून समोर उपास्य दैवताला आणून त्या भावनेने वाचली पाहिजेत. त्याशिवाय समर्थांनी वर्णन केलेला जो तो भाव आहे तो आपल्या अंतःकरणात उतरणार नाही. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.